रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलाय. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांनी आपले राजीनामा पत्र सादर केले. उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची चर्चा होती. मात्र बारामती विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होऊन आमदार झाल्यानंतरच त्यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अनपेक्षितपणे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा निवडणुकीत निवडून आले असल्याने त्यांनी आपला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नियमानुसार दोन्ही सभागृहात निवडून आलेल्या व्यक्तीला एका सभागृहाचा राजीनामा 14 दिवसांच्या आत देणे बंधनकारक असते. त्यामुळेच आमदारकीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच त्यांची आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. आता लवकरच सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होईल. त्यानंतर येथील राज्यसभेच्या जागेवर कोणाची नियुक्ती होईल याची उत्सुकता आता राष्ट्रवादीसह इतरही राजकीय नेत्यांना लागली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यापूर्वीच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हेही खासदार बनले आहेत. गेल्याच महिन्यात पार्थ पवार यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली होती. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.